Damanan नीट साऊंड लागतो त्याशिवाय मजा नाही. टाका नाही राव चला जुळत नाही ते आपल्याला हे झेंडा कुठं आहे? इकडे बघा इकडे बघ. हलगेवाले चला हलगेवाले. जय शिवाजी भवानी. जय शिवाजी. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जागा शिल्लक आहे. फोटो सोड.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवाजी.
आज गार्ड म्हणून जे लाभलेलं आहे ते तुम्ही युट्यूबला वगैरे जर सर्च केलं प्रतापगड गार्ड म्हणून तर यांचे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. असे अनंत उत्तेकर आज आपल्याला पूर्ण हे गडाची माहिती टोटल खालच्या गडापासून पायरीपासून ते वरच्या टोकापर्यंत पूर्ण माहिती आपल्याला देणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीची माहिती या लोकांना आमचा इतिहास कळावा त्या पद्धतीने माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. सरांनी सांगितलं युट्यूबला आहे आवाजच लहान आहे. समजून घ्या, थोडा नवीन काम करतोय समजून घ्या. कारण सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व माझ्या जिजाऊंच्या लेकींचं आणि शिवरायांच्या मावळ्यांचं आज गडावर स्वागत आहे. आवाज तुम्ही एक समजून घ्याल ना? तिथपर्यंत येईल मला. आपल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी हा जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळा म्हणजे जात धर्म नाही. मी अनेक वर्ष सांगत आलो की मावळ्यांमध्ये जात नाही, धर्म नाही. मावळ्याची जात आहे मावळी, गवळी, धनगर, माळी, महार, मराठा, मुस्लिम, कोळी, लोहार, सुतार, कुंभार, बेलदार, वाणी, शिंपी, न्हावी, तेली, माळी, साळी, वंजारी, भंडारी. शहाजी राजांच्या वडिलांनी शेती केली. शहाजी राजांच्या वडिलांनी शेती केली, त्यांना धन सापडलं. तेव्हा ते शेतकरी होते म्हणजे कुणबी होते. शहाजी राजांना राजे किताब मिळाला. आदिलशाही, निजामशाही, चारीशाही मध्ये काम केलं, राजे किताब मिळाला आणि शिवराय ऑथराइज राजे झाले आणि त्याला राज्याभिषेक झाला. मग शिवरायांनी ह्या सगळ्या जाती एकत्र केल्या आणि ती जात तयार झाली मावळा. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य, बहुजनांचं राज्य, स्वराज्य. शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण 62 घाट, 48 नद्या या जावळी खोऱ्यामध्ये. ज्याच्याकडे 62 घाट, ज्याच्याकडे 48 नद्या, तो जावळी विजापूरचा सरदार महत्वाचा पडायचा. आणि तोच विजापूरचा सरदार जावळीमध्ये राज्य करायचे चंद्रराव मोरे. ही जावळी पहिली कुणाची होती? जावळी होती महादेव कोळ्यांची. ती जावळी कुठून होती? आपण जर पन्हाळा पाहिला, पन्हाळा ते अलिबाग पर्यंत जावळी होती. त्यानंतर झाली शिरक्यांकडे, सज्जनगड. शिरक्यांच्या वेळेला जावळी कुठे आली? कराड पासून जावळी आली माणगाव पर्यंत. आणि चंद्रराव मोऱ्यांच्या वेळेला जावळी आली बरोबर सातारच्या सज्जनगड पासून ते रायगड पर्यंत, शिवतीर्थ रायगड पर्यंत. म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजावलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, स्वराज्य घडू, स्वराज्याचे राजे तुम्हाला बनवतो. स्वराज्याचा भगवा जैदा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शिवबांचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा लावा. कारण पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो, त्या वार करायच्या खांद्यावर पहिला भगवा असतो. आगरी बांधव, कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो, त्या बोटींवर भगवा असतो. तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा, यात्रा, पारायण, सप्ते, झेंडे भगवे लावता. आज बुद्ध बांधव बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवता. 1 महिनाभर चालते, मला वाटतं एप्रिलमध्ये 1 महिनाभर चालते. तेव्हा एक निळा एक भगवा लावता. म्हणून भगवा हा बहुजनांचा आहे, साधू संतांचा आहे. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला, जास्त मोठा नाही. आपण सगळ्यांनी शिवतीर्थ रायगड पाहिलाय का? चालत गेला का पायी गेला? दोन्ही एकच आहे. का बरं चालत जातो आपण, का पायी जातो? तर पंढरीचा वार करी महिना महिना पंढरपूरला चालत जातो. हा माझा रायगडचा धार करी रायगडवर चालला पाहिजे. मग रायगड चालल्याशिवाय किल्ला कळत नाही. आता शिवरायांचा रायगड 1265 एकर आहे. एकूण शिवरायांचे किल्ले 360. त्यात तुम्ही किती पाहिले सर मला माहित नाही. मी तुमच्यापेक्षा 5-10 किल्ले कमी पाहिले असतील. मी तुमचे एवढे किल्ले पाहू शकलो नाही. मी फक्त 75 किल्ले पाहिले, तुमच्या एवढे नाही पाहू शकलो. मी त्यांच्यासोबत पाहिलं. त्यांचं नाव आहे प्रवीण वसंतराव भोसले सांगली, डॉक्टर शिवरत्न शेटे सोलापूर,
त्यानंतर इंद्रजित सावंत, भगवान चिले, आप्पा परब, गोणी आप्पा दांडेकर, निनादजी बेडेकर, त्यानंतर माझे गुरु हा साळुंके आणि जयसिंगराव पवार माझे गुरु आहेत. यांच्यासोबत काही किल्ले पाहिले आणि किल्ले पाहताना मी गाईड घेऊनच पाहिले आणि अनेक दिवस जाऊन अभ्यास केला. शिवरायांचे किल्ले 360, स्वतः बांधलेले 111 किल्ले. त्यात प्रतापगड पहिला बांधला 2 वर्ष 1 दिवसात 1656 ते 1658. हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादवांच्या देखरेखीखाली शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि विजापूरची राणी घाबरली. तिचं नाव आहे बडी बेगम. बडी बेगम म्हणते, आज आमच्याकडे पैसे आहेत, माणसं आहेत, हत्ती आहे सगळे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं? पैसे, माणसं, हत्ती होतं का? म्हणून बडी बेगम विचारते. तर एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती, शिवरायांकडे सगळ्यात प्रथम या माझ्या सर्व माता भगिनींचा आशीर्वाद आहे. राजांच्या राज्यात कुठेही स्त्रियांवर अत्याचार घडला नव्हता. एकच घडला होता. तेव्हा राजे होते 10 वर्षाचे. तो होता बाबाजी येसाजी पाटील. यांनी पुण्यामध्ये एका महिलेवर अत्याचार केला होता. शिवरायांनी त्याला पकडून आणला. त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कलम केले आणि चौरंग केला आणि राजांनी नेम ठेवला, स्त्रियांकडे बघताना त्यांच्या पायाकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघू नका. हा तर राजांचा हा प्रभू रामाच्या काळातला नियम आहे. जेव्हा सीतामाईचं अपहरण झालं, सीतामाई कुठल्या दिशेला गेल्या, रावणाने पळवल्यानंतर त्या कुठल्या दिशेला गेल्या हा प्रभू रामाना कळावं म्हणून सीतामाईने आपल्या कानातलं टाकलं, गळ्यातलं टाकलं, हातातलं अंगठी टाकली, बांगड्या टाकल्या आणि शेवटी पायातलं पैंजण टाकलं आणि सगळे दागिने मिळाले. लक्ष्मणाला विचारलं प्रभू रामाने, हे सीतेचे दागिने आहेत का? लक्ष्मणाने नकार दिला. जेव्हा पायातलं पैंजण दाखवलं तेव्हा सांगितलं, हे माझ्या मातेचे दागिने आहेत. कारण लक्ष्मणाने सीतेचे पाय पाहिले होते, चेहरा पाहिला नव्हता. तोच नेम आज महाराष्ट्रात ठेवा. माझ्या माता बहिणीवर कधीच अत्याचार होणार नाही. बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. मावळे हो, हा अफजल खान जणू उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. इथे तर मला छोटे छोटे शिवबाचे मावळे दिसत आहेत, इथे मला छोट्या छोट्या जिजाऊच्या लेकी दिसत आहेत, पण या नाश्त्याला वडापाव संपत नाही. अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार आहे. ती पहार आता आपण भवानी मंदिरात पाहूया. तिला तो सहज वाकवायचा. आपण ती माहिती घेऊया. समोर पहा, खाली ती 2 थडगी दिसतात का तुम्हाला? तेव्हा खाली मैदानामध्ये तिथे शिवाजी राजे अफजल खान दोघांची भेट झाली आणि ते गुफा, ही गुफा इथपर्यंत होती. सगळ्यांनी पहिल्या पायरीला नमस्कार करा आणि इकडे सावलीमध्ये बसा. काय झालंय, मी उलटा उभा आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर ऊन येतंय, त्यामुळे आपण इथे सावलीत बसू आणि सगळी माहिती घेऊ. तिथे चला, पहिल्या पायरी नमस्कार करा. पठारखान्यातल्या एका भटारीचा मुलगा होता. बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा, पहारेला 4 चाकडा बनवायचा. खानाचं कुटुंब होतं. हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लकी होता, कारण 64 बायकांचा धनी होता. किती लकी होता? अफजल खानला 64 बायका होत्या म्हणून लकी नव्हता, तो 43 मुलांचा बाप होता. बाप रे बाप, काय लकी बाप होता. आपण संभाजीराजांचं वागायचं, 1 वतनी 1 पत्नी. संभाजीराजे 1 वतनी 1 पत्नी, प्रभू राम 1 वतनी 1 पत्नी होते. आपण अफजल खान सारखं वागायचं नाही. ज्या वेळेला अफजल खान उद्गार काढले, शुभवेळ पाहणारी काजीला बोलवलं. मी शिवाजींना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभवेळ सांगा. काजीने सांगितलं, तोबा 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 तोबा, शिवाजींचा नाच सोडा, शिवाजींना मारणं सोपं नाही. अफजल खान उठला, एकच मुस्काडीत काजीला ठेवून दिली. मुस्काडीतच काजी खलास केला. अफजल खानच्या बायकोने विरोध केला. काही दिवस तुम्ही शिवाजींचा नाच सोडा, आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय? खानाने विचार केला आणि बायका मारायला सुरुवात केली. कुठे बायका मारल्या? मी पाहून आलोय, तुम्हीही पाहायला जा. विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गाव आहे. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या 60 बायकांची कत्तल केली. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या, 1 महालामध्ये मारली. त्याला अफजलपूर गाव म्हणतात. अफजल खानने बायका मारल्या. अफजल खान निघाला. निघताना त्याला 2 महिने गेले. आज आपण टेंभुरीतनं एवढे सगळे मावळे निघालात, सगळे शिवरायाचे मावळे, माझ्या जिजाऊंच्या लेकी निघालात, तरी तुमचे 15-20 दिवस नियोजनात गेले.
मग स्वराज्य संपवायला अफजल खान निघाला. 2 महिने गेले. 2 महिन्यामध्ये शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले. त्याचं नाव आहे बहेरजी नाईक, रामोशी समाजातले. बरा बारकाईने बघा, उद्या तुम्ही शिवतीर्थ रायगडवर जाणार आहेत. त्या रायगडचा किल्लेदार जातीने महारे, धनगराचा, बिरुगावडे, न्हाव्याचा, जीवा महाले, शिवा काशीत आहे. ज्यांनी गड किल्ले बांधले ते वडारी बेलदारे, ज्यांनी शिवरायांनी दुसरा जीवशे घातला, गोसावी, तेलिये, माळे, साळे, वंजारी, भंडारी, मला सगळ्या जातीने लिहून दिलंय. तुम्ही आमचं नाव घ्या. तर केव्हाच माझ्या 18 सीट पडल्या असत्या. 35 वर्ष काम करून केव्हा किती 18 सीटी पडल्या असत्या. ह्या स्वराज्यासाठी यांनी काम केलं, त्यांचं बलिदान दिलं, त्यांचं नाव घेणं आज गरजेचं आहे. मग बहेरजी नाईक अफजल खानची माहिती घेत आहेत. खान जेवतो किती, म्हणजे त्याला जेवाय घालायचं नाही. खानाची मिठी किती आहे, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. कारण शिवरायांचे बहेरजी नाईक फकीराचा वेश घेऊन अफजल खान पाशी गेले. अफजल खानने आलिंगन घातलं, फकीर म्हणून अफजल खानने आलिंगन घातलं. आणि त्यावेळेला बहेरजी नाईकांचे हात अफजल खानच्या पाठीशी पोहोचतच नव्हते. कमीत कमी 2-2.5 फुटाचं अंतर राहत होतं. तिथे माप घेतलं अफजल खानच्या साईजचं माप घेतलेलं आहे. अफजल खानच्या हाईट आहे त्याप्रमाणे शामियाना बनवायचा. तो कसा, खान उभा राहणार आहे तिथे शामियाना खाली करायचा. जिकडून शिवराज घुसतात ते शामियाना उंच करायचा. आपण जुन्या तलवारी पहा. तुमच्या सोलापूर पट्ट्यामध्ये अनेक लोकांच्या घरी जुन्या तलवारी आहेत. त्या पट्ट्यामध्ये माझे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. बीडला झालेत, सोलापूरला झालेत, व्याख्याने छोटे मोठे कार्यक्रम झालेत. तर आम्ही काही ठिकाणी लोकांकडे तलवारी पाहिल्या. जुन्या तलवारी मागे एक टोक असतं, त्याला नख म्हणतात. आपण तलवार काढताना म्यानातून अशी काढतो. कधी असं म्हणत नाही की म्यान तुम्ही पकडा, तलवार मी पकडतो. खेचून लढायला जाऊ. खान तलवार काढायला गेला, हात वर अडकला पाहिजे म्हणून खान उभा राहणार आहे. तिथे शामियाना खाली केला होता आणि जिकडून शिवरायात घुसता शामियाना उंच केला होता. खानाचा अंगर काय, त्या पद्धती वाघ नख बनवायची. खानाचा बिचवाय त्या पद्धतीने जिरडोप बनवायचा. आणि खानाचा बिचवाय त्या पद्धतीने जिरडोप बनवायचा, त्या पद्धतीने चिलखत बनवायचं. आणि आपल्याकडे आपल्या अफजल खानचा अंगरक्याप्रमाणे आपला बिचवा बनवायचा. आपण अफजल खानच्या कुठे लागलो पाहिजे, बगलेत लागता कामा नाही. कारण बगलेमध्ये ताकद सापडते. अफजल खानच्या कोपरापाशी लागलं पाहिजे. अफजल खानचं पोट फाडलं, अफजल खान म्हणणार नाही शिवाजी चला पळून जाऊ द्या, मला माझं पोट फाटलंय, मला पळून जाऊ द्या. अफजल खान शिवरायांना फेकून देणार. फेकल्यानंतर आपण किती अंतरावर पडणार आहे त्याच्यासाठी शिवरायांनी 7 वेळा शामियानात जाऊन आले. अफजल खान निघाला विजापूरहून थेट निघाला तुळजापूरला. आपण जी घोषणा देतो का नाही, जय भवानी जय शिवाजी. मावळे जेवलेच नाही. त्याचं कारण आहे, का जेवले नाही त्याचं कारण माहिती का तुम्हाला? आधी जेवायला का घातलं नाही? अफजल खान वधाच्या वेळेला शिवरायांचे मावळे 3 दिवस जेवले. म्हणून आपल्या नियोजकांनी विचार केला जरा 1 तासभर लेट जेवू द्या, म्हणजे यांना कळेल शिवरायांच्या मावळ्यांचे कष्ट. का जेवून यायचं जाऊ? तर अफजल चालेल का? भूक लागले का? आता कशाला हो म्हणतील? अन्नदान नाही, ज्ञानदान. आता कशाला हो म्हणतील भूक लागली म्हणून? तर अफजल खान वधाच्या वेळेला मावळे 3 दिवस जेवले नव्हते. हा इतिहासात कागदोपत्री पुरावे. मग अफजल खान निघाला. अफजल खान निघताना 100 हत्ती, 300 उंट, 1200 बैलगाड्या घातल्या. निघताना त्याला बरोबर 2 महिने गेले आणि अफजल खानला पहिला अपशकुन झाला. झेंड्याचा हत्ती मरण पावला. तो मरण नव्हता पावला, माझ्या बहेरजीने हत्ती मारला होता. अफजल खान विजापूरहून थेट गेला तुळजापूरला आणि अफजल खानने तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये घुसला. तिचे राही तुकडे केले. त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला. आपण जी घोषणा देतो का नाही जोरात द्यायची, जय भवानी जय शिवाजी. अजून एकदा जय भवानी जय शिवाजी. मला सांगा, तुम्ही तुमच्या आई बाबांना कधी आरेतुरी म्हटलं का? आपण कधी आपल्या आई बाबांना आरेतुरी म्हणत नाही. आजची पिढी आपल्या आरेतुरी म्हणते. आपण आपल्या गुरुजनांना आरेतुरी म्हणत नाही. मग अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणता? आज बसून आपल्या फाउंडेशनने ठरवलं आम्ही आज बसून शिवाजी म्हणणारच नाही. आज बसून आपण ठरवायचं जय भवानी जय शिवराय. शिवराय म्हणल्यावर ऊर्जा वाढते, शिवाजी म्हणल्यावर कोपऱ्यात बसल्यासारखं वाटतंय. आपल्या फाउंडेशनचे साहेबांनी मगाशी आल्याला सुरुवातीला मला सांगितलं की आपल्या फाउंडेशन आज बसून जय शिवराय म्हणणार आहेत. आणि आपण जेव्हा जय शिवराय म्हणू तेव्हा हजारो लोक जय शिवराय म्हणणार आहेत. आपण काही इतिहासकार नाही, पण शिवप्रेमी आहोत. आणि शिवप्रेमींना जय शिवराय म्हणा कुणाची भीती नाही, कुणालाही घाबरायची गरज नाही. मग अफजल खानने ऐकलं, भवानी तोडली, तिथून निघाला, पंढरपूरला आला. पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात घुसला. पण विठ्ठलाच्या मंदिरात मूर्त्या सापडल्या नाहीत. त्या मूर्त्या गेल्या होत्या कुठे? त्या तळघरात ठेवल्या होत्या. आता नाही का 4 मूर्त्या तळघरात सापडल्या. मध्ये माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव विश्वास पाटील, कादंबरीकार आहेत. मी त्यांच्यासोबत पांडुरंग बलकवड्यांसोबत पंढरपूरला गेलो. आम्ही मूर्त्या पाहिल्या, भिंगाणी पाहिल्या. कुठे तडा गेलाय, इजा झालाय, काय झालंय, काही झालं नाही. मग मूर्त्या का ठेवल्या? अफजल खानला घाबरून ठेवल्या. मूर्त्या अफजल खानने तुळजापूरला तोडल्यामुळे विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दैवडी, खटाव, मानमार्गे खान वाईत आला. तेव्हा राजे राजगडला होते. राजगड हा पुणे जिल्ह्यात, रायगड हा रायगड जिल्ह्यात. रायगडला जाऊन अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार. राजगडला जाऊन तो काय घेणार?
नाड राहिरेश्वर रोहिडेश्वर केंजळगड तोरणा पुरंदर सुपखोर बोरखोर जावळीखोर हिरडसखोर जोरखोर राजगड म्हणून राजाने राजगड सोडला. राजाने प्रतापगड गाठला. प्रतापगडला येऊन काही दिवस झाले तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा तुम्ही जेवायला बसला असाल तर हात धुवायला राजगडला निघून या. असा निरोप धाडायचं कारण तिथे सईबाई राणी साहेबा निधन झाल्या होत्या. मग आपल्या गावात कोण वारलं, त्याचा मुलगा किंवा मुलगी पर गावात असतात, आपण शेजारची लोक त्यांना फोन करतो, आजारी आहेत तातडीने निघा, मेलो वारलो कोण सांगत नाही. राजा निरोप आला, जेवायला बसला असतील तर हात धुवायला राजगडला. राजाने बहिर्जीला बोलून घेतला, राजांचं बहिर्जीचं गुपित ठरलं आणि राजाने गडाचं कवाड बंद व्हायच्या आधी राजेगड उतरून गेले. राजे राजगडला गेले. अफजल खानने पाहिलं, अफजल खानचे 2 गुप्तहेर आपल्यामध्ये होते. आपल्या माहिती आहे अफजल खानचे 2 गुप्तहेर आहेत. आम्ही पकडत नव्हतो कारण आम्ही त्या गडावर वातावरण असं बनवलं होतं की आम्ही अफजल खानला शरण जाणार आहोत. तेच अफजल खानचे गुप्तहेर अफजल खानला सांगत होते शिवाजी घाबरले, शरण जाणार आहेत, शिवाजी लपून बसलेत, शिवाजी कुठेतरी गेलेत. आता अफजल खानने त्याचा फायदा घेतला आणि शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र पाठवलेत. ती पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण सगळ्यांनी जर राजा शिव छत्रपती स्टार प्रवाहाची नितीन देसाईंची सिरियल पाहिली असाल त्याच्यामध्ये मी शिवधनुष्यात माहिती दिली. अनेक चॅनलला मुलाखती आहेत. किंवा तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुशांत वाघचौरे म्हणून माझा एक मित्र आहे, त्यांनी महाराष्ट्रावरती चांगले शिवरायांवरती कॅलेंडर छापलंय. त्याच्यावरती प्रत्येक कॅलेंडरवर माझं आणि संभाजीरायांचंच नाव आहे बघा. आम्ही शिवरायांच्या वर्षाचे 360 दिवस काढले होते, त्यावर आपलं नाव आहे सही. मग अफजल खान वाईत आला आणि राजाने प्रतापगड लगेच राजगड सोडला आणि राजाने प्रतापगडला आले आणि राजे गडावरून गेले. अफजल खानने पत्र पाठवलं, शिवाजींकडे राहाल तर शिवाला मुकाल. अफजल खानकडे गेला तो वतन मिळेल. पत्र वाचलं खंडूजीनी, विचार केला माझं काय, माझ्या वतनाचं काय, माझ्या इनामाचं काय, मी शिवाजीकडे राहून उपयोग नाही, त्यापेक्षा अफजल खानला जाऊन भेटतो. अफजल खानला जाऊन भेटला. बहिर्जी नाईक अफजल खानच्या फौजेत होते. त्यांनी शिवरायांनी निरोप काढला, राज आम्ही जेवायला बसलोय. जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला, तांदळात खडे भरपूर झालेत, खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा येईल का काय लक्षात. जेवताना घासात खडा सापडला, आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झाले, बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला. राजांनी ते गनिमी कावा खेळला, राजगड सोडले, गडावर. अफजल खान खुणाचा ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर नव्हे. आपल्या काळात जो कविता होती वेडात वीर दौडले 7, त्यात ते कृष्णाजी भास्कर होते आणि वेडात वीर दौडले 7 अफजल खानचा वकील कृष्णाजी कुलकर्णी हा किताब आहे. कुळांकडून कर जमा करणे हा किताब आहे. कुलकर्णी सांगितलं आम्ही घाबरलोय. खान वाईतून यायला निघाला. वाई 5 गणी आजही घाट चालू आहे. त्याचं नाव आहे पसरणीचा घाट. महाबळेश्वरला खान आला. बोंडरवाडी गुताड कोटेश्वर मंदिर मॅप्रो गार्डन मध्ये खान महाबळेश्वरला. जडणीच्या डेमोर खान गडाच्या पायथ्याशी पार गावात आला. खान पारला आला. शिवरायांनी 40 माणसं त्या गुफेत लपवली. तर राजांच्या हा टारोड नव्हता. राजांच्या टारोड असता तर अफजल खान बुलेटवर बसून इथे आला असता. राजे खाली भेटीला गेले. आपल्या इकडे बस उभ्या राहिले, तिथूनच अफजल खान भेटी जागा जवळ दिसेल तुम्हाला. राजे भेटीला गेले. तुम्ही ज्या रस्त्याने आलात त्याच रस्त्याने राजे खाली गेले, भेटीला गेले. काही अंतरावर थांबले. डोके रोडोप, अंगामध्ये चिलखत, बोटांमध्ये वाघ नका, अस्तरीत बिचवा, कमरेला तलवार. खानाने शिवबाना पाहिलं, या राजे भेटता आम्हाला. शिवरायांनी आपली तलवार काढली, गोपीनाथ पंताडे दिली. खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली. कारण खानाच्या तलवारीचं वजन 43 किलो आहे, शिवबांच्या 3.25 किलो आहे. तलवार युद्ध होऊ शकत नाही. खाना बसून तलवार बाजूला काढली. खाने पाहिलं शिवरायांना, डाव्या बगले दाबलं, वरून कडाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, अंगरका फाटला, चिलखला वार चालू लागला. कर आवाज होता. राजाने अस्तरीतला बिचवा काढला, जोर लावून अफजल खानच्या पोटात खुपसला आणि वाघ नक्याने वाफाडला. अफजल खान ओरडू लागला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. छान शिवराय चांगलं झालं का नाही शिवराय. तर आज बसून सुरुवात झाली. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा म्हणतो. आनंद गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला होता. संभाजी कावजींनी पाहिलं, 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं, गडावर घेऊन आले. धड तिथेच पडलं. सय्यद बंडा शिवराय दानपट्टा फिरवणार, जीवा माहल्यानी उंच उडी मारली. सय्यद बंडाला उभा चिरला आणि मराठीतली म्हणे, होते जीवा म्हणून वाचले शिवा. म्हण होती, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपण होते जोडलं. अफजल खान कृष्णाजी कुलकर्णी वार केला. कपाळात तलवार घासली गेली. कुलकर्णी मारला गेला. अफजल खान थडग शिवरायांनी बांधलं. मरेपर्यंत शत्रुत्व, नेल्यानंतर शत्रू नाही म्हणून थडग बांधलं. कुणाचे मावळे, कुणाच्या लेकी. आज बसून कुणी आमुष्याला अशुभ मानायचं नाही. कारण हिंदू धर्मामध्ये अमावस्याला सगळी कामं केली जातात
आम्ही पहिलं काम करतो पितृपक्ष अमावस्या, मेलेल्या पूर्वजांना जेवाय बोलवतो आणि जिवंतपणे सासू सासरा आई बाबांना कोपऱ्यात बसवतो. त्यापेक्षा जिवंतपणे जेवाय घाला म्हणून जिजाऊंच्या लेकी म्हणते. पाडव्या सण अमावास्या, लक्ष्मी पूजन अमावास्या, पोळ्या सण अमावास्या, जेजुरीच्या खंडोबांची सोमती अमावस्या, राष्ट्रमाता राज्यमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊंना शिवरायांनी सुवर्ण तुला केल्या राज्याभिषेकच्या आधी ती अमावस्या होती. गड किल्ले घेतले ते अमावस्याला अंधाराचा फायदा घ्यायचा आणि लढाई खेळायची. त्याला शिवरायांच्या मावळ्यांना सैतान म्हटलंय. सैतान म्हणजे भूत, भूत म्हणजे आपणच आपल्या सावल्या भेटतो आणि काही दारू पितात त्यांची घटाळ्या. म्हणून आज बसून अंधश्रद्धे बसून लांब राहायचं. शिवरायांच्या मावळ्यांना सैतान म्हटलं होतं, म्हणजे शिवरायांचे मावळे आपण आहोत, आपण आपल्या सावलीला घ्यायचं नाही. काय झालंय, तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी अफजल खानला बरोबर 35 मिनिटात मारला. तर अफजल खानला मारायला मला कमीत कमी 2 तास जातात, पण मी 35 मिनिटातच मारला. कारण वरती जाऊन आपल्या परत गड बघायचे आणि जेवायचे. हा चला आता दरवाजाच्या बाहेर थांबा, आपलं 1 तासात होईल, चालेल ना? हिरकणी पुढे सगळ्या दरवाजाच्या बाहेर थांबा. मावळे म्हणते सर मॅडम म्हणण्यापेक्षा आपण हिरकणी आणि मावळे म्हणू, म्हणजे एक जोश येईल, गड चढायची आवड निर्माण होईल. आपण दरवाजापर्यंत आलो, 96 पायऱ्या आलो. 96 कुळाच्या 96 पायऱ्या. आपल्याला म्हणतात 96 कुळी मराठा, त्यामध्ये 18 पगड 12 बलोतदार 96 कुळात आल्या. 96 पायऱ्या चढल्या. आपण थोडेसे थकलो. शत्रूचा हत्ती पळत येऊन दरवाजा तोडू शकत नाही. मी मागायला सांगितलं होतं, अफजल खान वधाच्या वेळेला शिवरायांनी मावळ्याला सांगितलं होतं, जिंकलं तर 5 तोफा वाजवी, दगा फटका झाला 2 तोफा वाजवी, शरण गेलो 3 तोफा वाजवी. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडाहून धडाधड धडाधड नगारे वाजू लागले. दादानी माझ्या आता 2 हलग्या आणले. त्या 2च हलग्या एवढा आवाज करतायत, तर 200 लोकांना नगाराला केवढा आवाज होईल विचार करा. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडाहून धडाधड धडाधड नगारे वाजताय. खान खुश आला, या अल्लाह, शिवाजी तो नगारे बजाता है. शिवरायांचे वकील हळूच म्हणतात, खान साहेब थोडे वेळ थांबा, हे तुमचंच वाजवताय. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडाहून धडाधड 5 तोफा झाल्या. जशा 5 तोफा झाल्या, लपून बसल्या मावळ्यांना वाटलं शिवरायांनी अफजल खानला मारलं म्हणून 5 तोफा झाल्या. अफजल खानला वाटलं स्वागत होतंय, 5 तोफा झाल्या. तिकडे कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून दिवसभर नगारे ठेवले. या लढाईमध्ये एका मावळ्यांनी एका लढाईत 600 लोक मारले. आंबेराव मोहिते, त्यांची तलवार आज आपल्या भवानी मंदिरात आहे, पाहायची आपल्याला. ज्यांनी 600 लोक मारली ती तलवार आपल्या भवानी मंदिरात आहे. आंबेराव हा किताब मिळाला. हे तटबंदीला खिडक्या दिसतात, त्यांना जंग्या नाव आहेत. नाव लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा इंजिनियर आर्किटेक्ट नवीन पिढी बनाल तेव्हा तुम्हाला ते विचारलं जाते या खिडक्यांना काय म्हणतात, जंग्या. मग त्यांना ते विचारतात त्याचा उपयोग काय, सांगायचं. आम्ही मोठे मोठे कटआउट लावतो, बॅनर लावतो. त्या बॅनरला मध्ये मध्ये अशा खिडक्या ठेवतो, छिद्र ठेवतो, कारण जोरात हवा आली तर बॅनर फाटू नये. तसे तटबंदीवर जोरात हवा आली तर तटबंदीची माती निसटून जाऊ नये. पहिला उपयोग. दुसरा उपयोग बघायला. तिसरा उपयोग तोफ मारायला. चौथा उपयोग दोरी लावून उतरायला. जे भुईकोट किल्ले असतात त्या लेवलला किल्ले म्हणतात. तिथे तेल ओतायला. इथे तेल ओतू शकत नाही. आता आपण दरवाजातली माहिती आली, वरती निघूया चला. ऐका, मराठीमध्ये पिक्चर आहे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. बघतोयस काय मुद्रा कर, एक मराठा लाख मराठा. त्या पिक्चर मध्ये त्या मुद्राची शूटिंग आहे. वर संभळा, महिलांनी संभळा. माकडं हातातलं पळवून नेतील, खायचं पळवून नेतील. माकडं मोबाईल येणार नाही, कारण त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे, ते कुणाला कॉल करणार नाही. शिवाजीराजे प्रताप उठून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती भवानी मातेचं मंदिर आहे, तिला आपण आता दर्शन घेणार आहोत. याच भवानी माते शक्ती घेऊन शिवराय युद्धावर गेले. एक विचार करा, इथे जर अफजल खान वध वेगळाच घडला असता केवढा फरक पडला असता.
मग इथली शक्ती भवानीची आपण घेऊन चाललोय आणि इथून झाल्यावर गडावर जायचंय. गड बघायचा आणि गडावरी झुणका भाकर खायचे. आपले शिलेदार वर गेलेत ऑर्डर द्यायला, शिदोरी बांधायला गेलेत, कारण लढाईवर मावळ्याला शिदोरी पाहिजेत. शिवराणी देवीला प्रार्थना केली, जगदंबे खानाला मारीन आणि 32 तासाचा बोकड कापून घेऊन जाईल. पाहिलाय कधी 32 बोकड? नाही पाहिला. आपल्या भांडण झाली की काय म्हणते का 32 बोकड कोण? अफजल खान. अफजल खानला मारीन, मुंडका कापून 3 दिवस केली. त्याप्रमाणे अफजल खानचं मुंडका कापलं. त्यांचं नाव आहे संभाजी कावजी कोंडाळकर. 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं, समोरच्या बुरजावर आणलं, तिथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातला राजगड किल्ल्यावर नेलं. त्या माझ्या बांदल ताई घेऊन गेल्या. आपण अफजल खान वधाच्या वेळी एक महिला खूप लढली होती, तिचं नाव होतं बांदल ताई. बांदल ताईने अफजल खानचं मुंडकं राजगडमध्ये दफन केलं आणि 28 नोव्हेंबरला शिवरायांनी कोल्हापूरचा पन्हाळा घेतला. या अफजल खान हिंदुस्थानी एकच माणूस आहे. 2 थडगे, दडाचं थडगं प्रतावडला, शिराचं राजगडला. हा पहा, हा राजमार्ग आहे. राजे गडावर यायचे, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे आणलं. तेव्हा तो रस्ता बंद केला. ज्या पायऱ्याने आपण चाललो त्या पायऱ्या चालू केल्या. त्या कोपऱ्यामध्ये एक खड्डा सापडलाय बघा, तो खड्डा नसून चोरवाट आहे. अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहे. या चोरवाटा कधी बनवल्या? हिरकणीचा किस्सा घडल्यानंतर. कुठे घडला हिरकणीचा किस्सा? शिवतीर्थ रायगडला. आधी चोरवाड असते तर रायगडवर हिरकणी चोरवाटेने उतरले असते. आधी चोरवाड असते तर राजे पन्हाळा ते विशाळगड चोरवाटेने गेले असते. जिजाऊनी शिवरायाने विचारलं, शिवबा तुम्ही गड किल्ले बांधले, पण त्या पोरीबाळींच्या संरक्षणाचं काय ठरवलं का? तुम्हाला त्याने ते जोहार करायला लागेल. आणि जोहार आपल्याकडे झालं नाही, जोहार राजस्थानमध्ये झालंय. आपल्याकडे जोहार का झालं नाही? कारण शिवरायांनी नेताजी पालकर प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली गावोगावी लढाई, कुस्तीचे आखाडे, मुलींसाठी तलवारबाजी शिकवायचे आखाडे तयार केले. म्हणून महाराष्ट्रात स्वराज्यात कुठेही जोहार झाला नाही. आपल्या पोरी लगेच शत्रू आला, मावळे लढाईवर पोरी तलवारी घेऊन बाहेर पडल्या, 2 हात केला म्हणून शत्रू पळून गेला. म्हणून आपल्या पोरीने लढाई शिकलं पाहिजे. आज काळाची गरज आहे. म्हणून आजच्या मुलींना कराडी शिकवा. कारण एक मुलगी कराडी शिकली तर 10 मुलींना वाचू शकते, आणि 10 मुली कराडी शिकल्या तर 1000 मुलींना वाचू शकतात. मुलगी सुरक्षित, देश सुरक्षित. म्हणून मुलींना कराडी शिकवायची काळाची गरज आहे. मुलगी कराडी शिकवा. आता हा इकडे राजमार्ग आहे तो बंद केलाय. जेव्हा 1957 ला पंडित नेहरूंना माफी मागायला आणलं. आज गडाचं काम चालू आहे. हे गडासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 174 कोटी मंजूर केले आणि गडाचं काम चालू झालं. आणि आज गड जागतिक वारसा मिळाला. युनेस्को मध्ये गड गेला आणि गडाचं काम चालू झालं. त्या कोपऱ्यावर चला जावळी खोऱ्याची माहिती घ्यायची. पण जावळी थारवलेली फौज सापडू शकत नाही. आज जंगल कमी झालं पण तरी पण आमचं जंगल आजही प्रसिद्ध आहे. आपल्या फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण करतात, गड किल्ले दाखवतात. असं फाउंडेशन बघायला मिळत नाही. ते नुसतेच झाडं लावत नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला जागृती करतायत, झाडं जगून दाखवतायत. मगाशी मला येताना सरांनी सांगितलं आम्ही खूप चांगली कामं करतो. जावळी घेतली, चंद्रराव मोऱ्याला समजावलं, मोऱ्याने ऐकलं नाही आणि जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिली. तुम्हा आम्हाला 5 नाव आहेत. म्हणजे आमच्याकडे जरा नवीन पिढी सांगा, 5 नावं नवीन पिढी कधी येतात सांगा लवकर. नवीन पिढी तुम्ही सांगायचं. नवीन पिढी 5 नावं केव्हा देतात सांगा लवकर. माहितीये नवीन पिढीला? लवकर सांगा. हो का नाही? नाही माहिती. आता आम्हाला विचारा, आम्ही सांगू. बारशाला आपल्याला माहितीये, आम्ही बारशाला गेलो. नवीन पिढीला माहित नाही, ही बिचारी बड्डेला जातात. आम्ही बारशाला गेलो, घोगऱ्या खोबरं खाल्लं. तुम्ही नवीन पिढी बड्डेला काय खाता जोरात सांगा. मला उत्तर द्या. आज बसून तुम्ही शिवबाचे मावळे का औरंगजेबच्या फौज? जिजाऊंच्या लेकी का बडी बेगमच्या लेकी? मला उत्तर द्या. तुम्ही देवाविषयी दिवा लावता का विजवता? जोरात सांगा. घरामध्ये शुभ कामाला दिवा लावता का विजवता? आपण सगळे बहुजन हिंदू आहोत. आपल्यामध्ये दिवा कधी विजवतात माहितीये का तुम्हाला? माणूस मेला की मयत उचलायच्या वेळेस दिवा विजवायचा आणि मयत उचलायचं. तुम्ही आजची पिढी काय करता? नवीन पिढी ज्या दिवशी बर्थडे त्या दिवशी मस्त केक आणता, त्याच्यावर स्वतःचं नाव लिहिता, फोटो लावता आणि मध्ये काय लावता?
आणि मेणबत्ती काय करता आणि बाकीचे काय करतात. बरं झालं स्वतःचा दिवा स्वतः का विजवता. दिवा विजून झाला, हातात सुरी घेता, केक वर नाव फोटो कुणाचा असतो. कापता कुणाला वाटतं कुणाला. त्यामुळे आजची पोरं दारू प्यायला लागली. म्हणून मुलींनी महिलांनी लक्षात घ्या, आज बसून केक हा प्रकारच बंद. केक सकाळ बसून संध्याकाळ 100 केक खाऊ द्या, मी केकला विरोध केला नाही, पण संध्याकाळी बर्थडेच्या वेळी केक कापायचा नाही. ज्या दिवशी बर्थडे असेल त्या दिवशी एक झाड लावा. ज्या दिवशी बर्थडे असेल त्या दिवशी एक किल्ला करा. ज्या दिवशी बर्थडे असेल त्या आपल्या शाळेला 5 वह्या 5 पेन द्या. तो बर्थडे महत्वाचा होईल. बर्थडेला चॉकलेट वाटू नका, केक वाटू नका. पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, बहोरप्या डोंगर, रान अडवा गवंड आणि जावळीचा किल्ला. किल्ला 1, नावं 5. लोक राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलं. राजे म्हणले देऊन टाका हो, सगळ्याच किल्ल्यात 4-5 नाव. मावळे म्हणले कशासाठी. राजे म्हणले कळेल पुढे. केव्हा अफजल खान वध झाला, किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला, शाहिस्ते नंतर मिर्झाराई जयसिंग आला. तह केला, तह 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्या 5 नाव. जी तुम्हा आम्हाला 5 नावं दिलेत ना, आमच्या वेळेला उपयोगी आली. लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नावरच नाव. आजची पोरं लग्नच करून घरी येतात. तुम्ही नाही आई बाबांच्या लगेच खुश होऊ नका. समोर मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, मैपतगड आणि मकरंदगड. 14 किल्ल्यांच्या मध्ये प्रतापगड आहे. महाबळेश्वरला गेल्यावर आपण काय पाहतो. ऑर्थर सीट एल्फिस्टन मध्ये 6 पॉईंट, इको पॉईंट, मंकी पॉईंट, मार्जरी पॉईंट, टायगर पॉईंट, विल्सन पॉईंट, मुंबई पॉईंट. मला सांगा तुम्हाला इथं महाबळेश्वर दिसतंय का. मग काय इंग्रजच्या बापाला मुंबई दिसली होती का. सनसेट आणि सनराईज त्या आपल्या लोकांचे चौसरे नाहीत, शहरातल्या लोकांचे. माझी पोरं खेड्यातली सूर्य उगवतो अंगणामध्ये खेळत असतात. सूर्य मावळताना घरातून शाळेतून घरी जातात. माझी शहरातली मुलं सूर्य उगवतो तेव्हा बिल्डिंगच्या मागे बिल्डिंग मध्ये असतात, दिसत नाही. सूर्य मावळताना ते शाळेतून घरी जातानाही दिसत नाहीत, कारण त्यांना बिल्डिंग असल्यामुळे. म्हणून महाबळेश्वर पाहताना पंचगंगा मंदिर पहा. तिथे एकदा गेल्यानंतर आई वडिलांना 3दा कावडीत नेल्याचं पुण्य आहे. ते पंचगंगा मंदिर पहा. चला वरच्या लाईटच्या खांबावर. गडाला 4 तलाव 2 विहिरी आहेत. 4 तलाव पैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा पाणी आडवा. शिवरायांचे किल्ले वनदुर्ग. वन म्हणजे जंगलामध्ये, जलदुर्ग जल म्हणजे पाण्यामध्ये. भुईकोट किल्ले म्हणजे लेवलला. आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन, शिवकालीन. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी, त्यांचं नाव काय. त्यांचं नाव हिरोजी अर्जोजी यादव. गड किल्ले एवढे उंच बांधले, गडावर चढू शकेल वारे झळक, उतरू शकेल पाणी धार. वेढा देता येत नाही, वेढा देणारा वेढा बनेल. रायगड सिंधुदुर्गाचं काम शिवरायांनी चालू केलं. राजा अचानक आग्र्यात निघून गेले. हिरोजी काकाला दिले पैसे संपले. त्यांनी घर दार सावरे घाण टाकलं. रायगड आणि सिंधुदुर्ग बांधून घेतला. त्या हिरोजी इंदुरकरांना विचारलं 2-4 किल्ले घ्या, 2-4 गावं घ्या. हिरोजी काका म्हटले राज मला गड नको, गाव नको, पैसे नको. तुमची इच्छा असेल तर एक द्या, काय द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. तुमच्या पायाखालची धूळ प्रवेशी ठाई तत्पर्य हिरो चिंदुलकर. उद्या तुम्ही शिवतीर्थ रायगडवर चाललाय, पोलादपूरला थांबा, एक 50 रुपयाची फुलं घ्या. चाललाय रायगडला तर बाळासाहेब जिजाऊंच्या समाधीला 4 फुलं व्हा. जगदीश्वराच्या मंदिरात शिरकाई देवी शिवसमाधी आणि पायरीला व्हा. भवानी मंदिराजवळ आलोत आपण, बरोबर 250 पायऱ्या आलो. फक्त 250 आलोत, काहीच नाहीत पायऱ्या. चला भवानी मंदिराकडे.
ही माझी जिजाऊची लेख सगळ्यात पुढे ती प्रतापगडसाठी त्या रायगडला सशासारखी मागे पडू नका. आणि त्याबरोबर अभिमानाची गोष्ट आहे की 80 वर्षाचे 50-60 वर्षाची लोकही आमच्या बरोबर आहेत. आणि 1.5 वर्षाचा शिवभक्त शिवमावळा माझा पायऱ्या चढतोय. काय ऊर्जा आहे. 11 महिन्याचा शिवमावळा माझा गड चढतोय. इथून ऊर्जा घेऊन चाललाय. काय भाग्य आहे आमचं. त्या मावळ्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवल्या. हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा. माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने सर्व धर्म बहुजन मावळ्यांच्या मंडळातल्या जोराने स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. जे आपण घोषणा देतो जय भवानी जय शिवराय. वा छान. आजपासून जय शिवराय म्हणू लागले. नवीन पिढी मला सांगा केक आणायचा का? नाही. आजपासून कुठे गेले नवीन पिढी? आणायचंय का? बघा स्वतःला कापायचं असतं बघून मोठा शिजवायला मस्त होईल. आमच्यात वारकरी बी आहेत तेव्हा ते खाणार नाही. धारकरी बी येते वारकरी. धारकरी हा छत्रपती संभाजी राजांचा शब्द आहे. ज्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र म्हणून तो धारकरी. नंतर भेडेकुडची धारकरी म्हणू लागले. पण धारकरी हा धर्मवीर संभाजीराजांचा शब्द आहे. आपल्याकडे धारदार शस्त्र असायची. आपल्याकडे 33 कोटी देवांच्या हातात शस्त्र आहे पण आपल्यालाच घ्यायला भीती आहे. पण आमच्याकडे आहे. महत्वाचं आम्ही गडावर आहोत. तर आपण धारकरी गडावर आलो. भवानी मंदिरात पोहोचलो. हे हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा. आदिशक्तीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला तुळजापूर जवळ आहे. कारण तुम्हाला तुळजापूर एक हाकेवर आहे. तुम्ही विचार करा इथून आम्हाला तुळजापूरला यायचं तर मला मोगलशाहीतून यायचे, आदिलशाहीतून निजामशाहीत यायचे. म्हणजे आमच्या हल्ले होणार. मग तुळजा भवानी जर कोकणात आणायचं ठरवलं मग ठेवायचे कुठे. म्हणून शिवरायांनी जावळी निवडली आणि जावळीच्या मोऱ्यांना समजवलं. आणि मोऱ्यांनी ऐकलं नाही. सगळे मोरे गद्दार नव्हते. जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं मूळ आडनाव सुद्धा मोरे. आणि ते तुकाराम महाराज शिवरायांचे गुरु आहेत. आणि ते जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे 11व्या वंशामध्ये ना शिरीष महाराज वारले. तर शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, ऐकलं नाही. जावळी ताब्यात आली आणि शिवरायांनी गड बांधला. देवीची स्थापना करण्यासाठी गड बांधला. आणि स्थापना करण्यावर त्याच काळात अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला. मग शिवरायांनी घडवली मूर्तीला प्रार्थना केली आहे. या मूर्तीचा दगड आहे हा महाराष्ट्रातला नसून नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. तिथे त्रिवेणी संगम झाला. 3 नद्या एकत्र आल्या आणि शाळीग्राम आणला. आज बघा आपण शाळीग्राम आणलाय. कुठे आणलाय आठवा? रामशिळा अयोध्येसाठी वाजत गाजत आणला. जसे आता आपण वाजत गाजत गड चढतोय तसं वाजत गाजत आणला. पण 350 वर्षापूर्वी शाळीग्राम वाजत गाजत आणू शकत नव्हतो. मोगल म्हणणार आहेत का जा घेऊन देवीची स्थापना करायला जा घेऊन. आपल्या 3 शाहीमधून लपवून आणि 4 शाहीपैकी 3 शाहीतून लपवून आणायचे. हा शाळीग्राम दगड आहे. देवीच्या मूर्त्या दगड नेपाळवरून आणलेला आहे. शाळीग्राम म्हणजे बघा सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनं घासून बघतात, कसुरी लावतात, त्याला शाळीग्राम म्हणतात. तुमच्या सोलापूर पट्ट्यामध्ये लिंगायत समाज बघा भस्म लावतात. गळ्यामध्ये धाग्यामध्ये एक चांदीचं लिंग असतं. त्यामध्ये काळी शंकराची पिंड असते. ते शाळीग्राम असतो. शाळीग्राम दगडाची मूर्ती अष्टभुजा आहे. मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे. जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी, एक शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात देवीनी तलवार दिली. बाबासाहेब पुरंदरे असो किंवा सगळ्या इतिहासकारांनी सांगितलं तलवारच दिली नाही. मग आपण कसे म्हणतो तलवार दिली? आता तलवार जर दिली असती तर राजाने अफजल खान वध हा सर वाघ नाक्याने केला नसता किंवा पिशव्याने मारला फाडला नसता. त्याला तलवारीने मारला असता. इथे इतिहास घडलाय कसा आहे. अफजल खान वाईतून प्रतापगडाला पसरईच्या घाटातून त्याला 3 दिवस गेले. खानाची फौज वर आली की लगेच पसरवली म्हणजे मारली म्हणून पसरीचा घाट. महाबळेश्वराला 5 दिवस गेले, 8 दिवस गेले. पसरीचा रणथुंडीचा घाट उतरायला 2 दिवस, 10 दिवस झाले. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर खान पार गावात थांबला होता. शिवरायांनी थांबवला होता. खान आलेला शिवरायांची 200 माणसं अफजल खान जाऊन भेटली. आता अफजल खान खुश झाला 200 माणसं भेटल्यानंतर. मग ते 200 माणसाला काम लावलं, जा जंगलात आम्हाला लोक जेवण करायला लाकडे घेऊन या. त्यावेळेला लाकडं आणायला आमची लोक जायची आणि मोठी मोठी झाडं पाडायची. येताना थोडीशी लाकडं घेऊन यायची. आमच्या जंगलामध्ये किल्ला आहे.
तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल नसेल, त्याला कानिट किंवा जळू म्हणतात, काही ठिकाणी लिची म्हणतात. अंगावर बसलं की रक्त खेचतं. शत्रूला मोगली फौजेला जळू प्रकार माहित नाही. आम्ही 4 ठिकाणं जळू जमवून ठेवली. अफजल खान आला, नोव्हेंबर महिन्यामध्ये गवतात जळू ओतून टाकली. ती घोड्यांवर बसायला लागली, घोड्यांवर बसू लागली, खानाच्या फौजेवर बसू लागली, बैलांवर बसू लागली आणि बैल घोडे इकडे तिकडे उडळू लागले. उदाळले की आमचे लोक जंगलात पकडायचे आणि खाली उमरेटला पाठवायचे. त्याला मीठ चोळलं की जळू पडलं. शत्रूला माहिती काय मीठ चोळायचं किंवा तंबाखू चोळायचं, शत्रूला माहित नव्हतं. त्यांचा वारसा मधला रिकामा होता. मग राजाने देवीच्या समोर एक शिवलिंग आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर 2 तलवारी 1 शिवलिंग आणलं. काही लोक म्हणतात देवीने तलवार दिली, इतिहासात पुरावा नाही. तर शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर मग सांगितलं ना, रामायण युद्ध घडलं असतं. अफजल खान वा महाबळेश्वर आला आणि शिवरायांनी सगळ्या मावळ्यांची मिटिंग लावली. काय करायचं? अफजल खानला शरण जायचं का मारायचं? 25% म्हणले आपण त्याला आता शरण जाऊ. राजल अफजल खानच्या 80,000 60,000 फौजेमध्ये जवळपास 80% मराठा फौज आहे आणि 20% फक्त मुस्लिम आहे. जर अफजल खानने 80% विरोध केला असता अफजल खानला, तर आपली दैवत वाचली असती. राजा आपल्या आई बहिणींची आबरू वाचली असती. राजा आपले शेतकरी वाचले असते. आणि 20% आणि 75% म्हणजे आज सोडायचं नाही. 25%चे 50% वाला वेळ लागत नाही. शिवराय म्हटले ठीक आहे, बाकीच्या हे म्हणतायत ना 20-25% की आपल्याला अफजल खानला शरण जायचे, आपण सगळे शरण जाऊ. कशाला काही लढाई खेळायची, शरण जाऊ. अफजल खान पार मध्ये भेटीला 3-4 दिवस राहिले. बाकीचे मावळे जे घाबरलेले नव्हते त्यांना जागा दिल्या होत्या, ते जाऊन जागेवर थांबले होते. घाबरलेल्या मावळ्याने गडावर थांबवलं. 1-2-4 दिवस राहिले भेटीला. बहेरजी, नेताजी, तानाजी, येसाजी, शिवाजी महाराज पूजेला बसले. मावळे तिकडे इकडे तिकडे फिरतायत आणि बहेरजी धावत पळत भवानी मंदिरातनं बाहेर आले. देवीची स्थापनाच केली नव्हती, घडवलेली मूर्ती होती. धावत पळत बाहेर आले आणि ओरडू लागले, आवाज झाला, आवाज झाला, आवाज झाला. आतमध्ये देवीने तलवारीत प्रवेश केला. अर्ध्या तासामध्ये अख्ख्या गडावर बातमी पसरली. काय, तलवारीत प्रवेश केला? जे घाबरले होते ना मावळे, त्यांच्यामध्ये ऊर्जा सरली. तलवारीत प्रवेश केला. देवीने शिवरायांच्या तलवारीत प्रवेश केला. अफजल खान फौजेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. भिया लागले, तलवारीत प्रवेश केला ना. राजा म्हणला अनेक तलवारी. मी राजांच्या काही तलवारी पाहिल्यात, त्यात तुम्ही काही पाहिलं असाल. मी गेलोय कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहिलाय. तुमच्यापैकी कुणी पाहिलाय का? पाहिलात ना. बघा ते राजांच्या हाताचे ठसे, पायाचे ठसे, जिरोडो तलवार. मी दुसरी तलवार पाहिले गुजरातला जाऊन बडोद्यामध्ये गायकवाड संस्था, सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. मी तिसरी तलवार गेलोय तंजावरला, राजमाता फुलपणराजेंबरोबर. आता त्यांच्यात केचा फोन आला होता, तर ते आता जो फोन चालू होता त्यांच्यात केज होता, तर त्यांच्यावर मी तंजावरला गेलो. चौथी तलवार कोल्हापूरला पाहिले संभाजीराजांनी, दसऱ्या दिवशी मिरवणूक काढतात. 5वी तलवार तिरुमल्लमला पाहिली. 6वी तलवार मिर्झा राजांनी पाहिली आणि 7वी तलवार अनेक वेळा हातात घेऊन दर्शन घेतले, ती भवानी तलवार पाहिली. नेता घेऊन तसा नेता का घेता, नेता का घेता पेता. काही गडांचे बांधकाम करताना मातीचे ढिगारे बनवायचे आणि त्यावर दगड रचायचे, मग आतला मातीचा ढिगारा काढून घ्यायचा काही जुन्या मंदिरांना. पण इथे आता आपण माती ढिगारा बसवणार, तो होऊन जाणार. म्हणून लाकडाच्या सहाय्याने दगड उचललेले. आपण शेवटच्या एक 25 पायऱ्या चढलो. 25 पायऱ्या चढलो की गड संपलाय. आपल्याला पाहिजे दरबार जागा, महादेवाचं मंदिर, चोरवाट, कडेलोट आणि शिवरायांची मूर्ती.
25 मिनिटं लागणार आहेत. लक्षात घ्या, तुमची ऊर्जा बघितली जाते नियोजकांकडून की खरंच ह्यांच्यात ऊर्जा आहे का. पुढच्या गडावर जाताना काही ठिकाणी जेवण मिळतं नाही मिळत, इथे जेवणाची सुविधा आहे. पुढच्या गडावर जाताना ह्यांच्यात ऊर्जा राहिली पाहिजे म्हणून लेट जेवण दिलं जातंय. भाग्यवान आहात. या खंडोजी खोबड्याचे हातपाय तोडू, चोरवाट बघू, शिवरायांचं दर्शन घेऊ, येताना महादेवाचं आणि मारुती दर्शन घेऊ. चला बाले किल्ल्यावर स्वारी करू. जावळीतून वाट दाखवली मनुष्य खंडोजीला पकडून आणला. कान्होजी काकाने विचारलं आपण काय ठरवलं. काका सांगता शिवबा सोडलं, जनावर पाणी सोडलं, बायका बरोबर पाणी सोडलं, इनामाऊ पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी, मरीन तरी स्वराज्यासाठी. जे शिवरायानं वचन दिलं तो हाच तो दरबार आहे. आधी लग्न कोंडाळ्याचं, मग माझ्या रायबाचं सांगणारे तानाईचं गाव आपल्या प्रतापच्या पायथीशी उमरटलं आहे. आधी तिथे जवळच गाव आहे. आपल्याला माहिती आहे हा दरबार म्हणजे महत्वाचा आहे. तिथे भवानी मातेचं मंदिर बांधताना जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं, शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटात दर्शन करून जायचे, मागणी मागायचे. हे महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण जाताना दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा महादेवा एक दे. नको तानाजी, नको एसायची, नको माझी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे या माझ्या माता भगिनींमध्ये. पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज आपण जिजाऊ झाला तर भविष्यात मुला मुलींच्या हातात काय द्या. जोरात सांगा, जोरात काय द्या. काय जंगली करायला होतंय का. अहो ही पेन द्या, अभ्यास करू द्या. आज बिहार, युपी, एमपी बंदीच्या बाहेर निघते. तसंच पुढे जायचं, जोरवाटे बसून कडेलोट बघायचा आणि शिवरायांचा भगवा ध्वज दिसतोय का तुम्हाला. तर शिवरायांचं दर्शन घ्यायचं, उतरताना इथे यायचं, महादेव दर्शन घ्यायचं आणि मग खाली उतरायचंय. चला पुढे कडेलोट पॉइंटला. जवळ शूटिंग पकडाय त्याला मोबाईल जवळ असा ते नसा. आतमध्ये वारा नाही सर. आता रस्ता दिसतोय आंबेजळी घाट, बरं का सर. रायगड सातारा सीमा आहे. चला या लवकर, चला ऐका पुढे चला. चला चला साहेब जय शिवराय. बजाव त्याची. हा चलो कुठलं पण दिसता तुम्ही, कुठलं पण व्हिडिओ घ्या वाजवते. बजाव. रायगड राजगड जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊंचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी ते मूर्ती बसवले, पण ती नेहरूंची असते. पण तो हा शब्द वापरायला लागला. का डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात नेहरूंनी राजांना लुटारू बंडखोर म्हटलं होतं. आपल्या लहानपणी एक टीव्हीला सिरियल चालू होती भारत एक खोज.
त्यामध्ये आर्य, पांडव, डस, इंग्रज दाखवलं. पण दादा शिवाय इतिहास दाखवला नाही. दाखवलं तर सुरत लूट दाखवला. मला सांगा, मोगल आले अख्खा हिंदुस्थान लुटला, तुम्ही त्याला कधी लुटारू म्हटलं का? इंग्रज आले अख्खा हिंदुस्थान लुटून नेला, त्यांना लुटारू म्हटला नाही. माझ्या राजांनी सुरत लुटली, संभाजीराजांनी बुरहानपूर लुटलं, आणि जेव्हा येसुबाई राणी साहेबा कैद झाल्या तर इंग्रजांना 2 पेटारेच धन मिळालं. राजाकडे काय होतं? मावळे हाच धन होतं. राजांचे घोडे निघाले की राजाचे घोडे निघाले शत्रूच्या एरियात तर लोक वाट बघायचे, शिवाजी कधी येत आहेत का ते धान्य विकत घ्यायचे, घोड्यांना चारा विकत घ्यायचे, आणि शत्रू आला की आपले लोक पळून जायचे, कारण ते अख्खे गाव लुटायचे. त्या राजांची मूर्ती उभी, ते राजांचा राजवाडा इंग्रज उद्ध्वस्त केला. नेहरूंच्या हस्ते ही मूर्ती बसवली. 5 धातूची मूर्ती आहे. मूर्तीचे शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई. विले पार्ले, मुंबई. कामथाने मूर्ती बनवली. घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची आहे. तलवारीच्या टोकापासून खाली चौताऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत, नजर खानाकडे. राजे खानाला सांगतायत, तुझा थडग्यात न उठशील तर तुला मी परत थडग्यात घालीन. जय शिवराय. घोडीचा एक पाय उचललाय बघा, म्हणजे राजांचा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे पुढच्याशे 2 पाय उचलले असतात दादा, ते घोडेस्वार म्हणजे संभाजी महाराज असो, महाराणा प्रताप असो, किंवा म्हणजे तानाजी शिवा काशीद असो, पावनखिंड लढवणे बाजीप्रभू देशपांडे असो, किंवा वेडात वीर दौडले 7 प्रतापराव गुजर शिवा काशीद, असे सगळे जवान जे वीरमरण झाले, त्यांच्या घोड्याचे 2 पाय उचलले बघा पुढचे, आणि 4 पाय जमिनीवर टेकवले. तो नॅचरल मृत्यू आहे. गड पाहत असताना दादानी 1 तास दिला होता, आपले आता 1.5-2 तास व्हायला आले. आपलं गड संपलेला आहे, माहिती संपलेली आहे. आपल्याला गाईडपेक्षा आणखी वेगळी माहिती एक मिळणार आहे. आपल्यावर शिवशाहीर आहेत, त्यांचा पोवाडा होणार आहे. पोवाडा झाला की इथून पायऱ्या उतरायच्या, महादेवाचं दर्शन घ्यायचं. राजे पाठबळ दर्शन घेऊन गेले होते, जाताना मारुदर्शन घ्यायचं, आणि मग 2 ठिकाणी भोजन करायचं. आणि उद्या शिवतीर्थ रायगडवर जाताना दादा पोलादपूरला थांबा. पोलादपूर मार्गेच जाणार आहात तुम्ही. एक 50-100 रुपयाची फुलं घ्या. जाता इथं मासाहेब सईबाईंच्या जिजाऊंच्या समाधीला 4 फुलं व्हा. आपलं फाउंडेशन चांगलं आहे, असंच काम चांगलं करावं. झाडे लावतात, झाडं जगवतात. नुसते झाडं लावणं कुणी लावू शकतं, पण जगवणं तुमचं फाउंडेशन करतोय. गड किल्ले दाखवतायत. त्यामध्ये मला एक जण सर म्हटले, आम्ही दुसऱ्या फाउंडेशनला जॉईन होतो, त्यांच्यावरही आणि किल्ले पाहिले, पण येताना आपल्या फाउंडेशनचं नाव ऐकून होते म्हणून आपल्या फाउंडेशनमध्ये मी जॉईन झालो. तुम्हीच म्हटलं नाही का, आपल्याच फाउंडेशनला जॉईन झाले. असे शिलेदार जमा झाले पाहिजेत. महाराष्ट्रात कुठेही इतिहासात प्रॉब्लेम आला, मगाच सांगितलं, तर माझे नंबर दिलेले सरांकडे, मला कॉल करा. मी एवढा मोठा अभ्यासक नाही आहे, पण छोटासा आहे. बखरीन बसून शिवभारतपर्यंत वाचलेलं आहे. माझं नाव आहे आनंद नारायण उतेकर. मी राहतो प्रतापगडला. घर माझं गडावरच आहे. तुमचाच मावळा आहे. 2 रुपये मानधन आजही मिळतंय सातारा संस्थानकडून, आणि आम्हाला शिवकालीन मानधन मिळतंय. आम्ही तुमचे मावळे सेवा करतोय. सेवेमध्ये कुठे काय चुकून जर माझ्याकडून वेडवाकडा शब्द गेला असेल तर एक छोटा भाव म्हणून क्षमा करा. माझी माहिती संपलेली आहे. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपल्याला या ठिकाणी आपण प्रतापगड बघण्यासाठी आला असता. खरं तर मी उतेकर साहेबांची व्हिडिओ युट्यूबला बघितली होती. सर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील करत होतो, परंतु मला तो नंबर सापडला नसल्यामुळे थोडंसं राहिलं. परंतु आम्ही गेटवरती याला, तुम्ही आमच्याकडे याला गाठ पडली, त्यामुळे आम्ही नशिबान आहोत की आम्हाला हा प्रतापगड पूर्णपणे कळाला. मी याच्या अगोदर 2 बारा प्रतापगडावरती आलो, पण आम्हाला संभाजी महाराजांचं जे आहे अफजल खानाची जी काय थडग आहे ती मला अजून माहित नव्हतं. आज मला कळालं थडग तिथं आहे म्हणून. फक्त मला वाटायचं प्रतापगड पाहिजे म्हणजे कुठेतरी खाली असेल, म्हणजे कारण आपण चढून आलो ना बसने. तर खूप सुंदर अशी माहिती उतेकर साहेबांनी दिली. खरं आज आपण शिवकाळात गेल्यासारखं वाटलं. सगळ्यांना वाटलं का नाही? मला जेवायचं का थोड्या वेळाने? एक विचारायचं होतं सर, एक विचारायचं होतं, इथं जो झेंडा आहे, पताका आहे, बुरुज, तो कशासाठी आहे? शिवरायांनी अफजल खान वधायच्या वेळेला अफजल खानचं मुंडकं कापून 3 दिवस ठेवलं होतं. त्याच्या आधी तिथे तोफा लावल्या होत्या. प्रत्येक बुरुजावर तोफा असतात. करायचा आहे, आणि त्याचा सेफ चांगला आहे. जशी सुळामाची आहे,
बुदलामाची आहेत, रायगडचं टकमक टोक आहे, तसा प्रतापगडचा तो महत्वाचा बुरुज आहे की त्याप्रमाणे कटाऊट पाठवून आहेत म्हणून छिद्र असतात. ते तटबंदीची माती निष्ठू नये म्हणून छिद्र ठेवली आहेत. लक्षात आलं का? सगळ्यांनी पायथाने चप्पल बूट काढा, वरती सगळे बसून घ्या. आपले शाहीर पोवाडा म्हणतील. पोवाडा झाला की इथून खाली उतरायचं आहे. मी तुम्हाला इथे ड्रॉप करणार. लहान आहे पण जसं जसं वाढत गेलं मग ऐतिहासिक शिवाजी महाराजांची माहिती सांगत असताना आवाज कडाडला आणि आपल्या अंगावर शहारे आले. बरोबर की खरंच सुंदर अशा प्रकारचा आवाज आणि व्यक्तिमत्व. आणि पुढचं सांगायचं बोलता बोलता उतेकर सांगितल्यानंतर मी त्यांना म्हणलं, अहो छावाला जो आवाज आहे तो तुमचाच आहे, पण ते नम्रपणे म्हणाले ह्या ज्या गोष्टी आहेत उच्च लेवलच्या आपण कधी सांगायच्या नसेल त्या जगाला आपोआप कळत असतात. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं. खरं तर सुरुवातीलाच येताना भुका लागल्या होत्या, पण भुका सुद्धा गेल्या पण मनापर्यंत शेताच्या आभार. आमची जशी भूक भाकरीनं भागणार नाही तशी ज्ञानाने भागणार आहे. आणि ही गोष्ट ज्ञान तुम्ही आम्हाला भरभरून असं आज या ठिकाणी दिलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या केल्या. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लाडू खाल्लाय लाडू खाल्लाय त्यानं आखाटी पुढे त्यानं जोडू द्यायचे. बच्चा चल आतमध्ये चल दादा तू चला आजी बाजी नाही तर मग तू पाय कोणी डायरेक्ट बसवर जातो मग जा जा प्रताप डेरे येत जेडीएम वर सर या की सर पुढे सर या काय येईल ती काय तुमच्या येईल ती या चल हो एक जण सर बसले सर डेरे कुठे गेले डेरे बसले सर नाही डॉक्टर या की टीचरला येत हा पावडाचा करा डॉक्टर द्या काय करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. काल संध्याकाळी 10-11 वाजता आपण तयार झालो यायला. आता रावसाहेब नानांनी किंवा सगळ्यांनी उठून उभा राहून सांगितलं की याच्यात अनेक जण आहेत, कुणाच्या ओळखी करून द्यायच्या नाहीत, कुणाचा मोठीपणा ह्याच्यात दाखवायचा नाही, सगळेजण आपण शिवरायांचे मावळे आहेत. आता ह्याच्यात कुणी सांगितलं पोलीस आहेत, डॉक्टर आहेत, पण मी एक छोटासा शिवशाहीर आहे, शाहिरी करतो. आल्यापासून कोणाची ओळख नव्हती. असं करायचं शिवाजी महाराज मागं इकडे सांगणार कोणाला सांगा चेहऱ्यावरचा हावभाव बघून मला समजतं. तर मी टेंभुर्णीचा चव्हाणवाडी गावचा शिवशाहीर विशाल इंदलकर. छोटासा आता सगळ्यांना भुका लागले, सगळ्यांना माहित आहे. आणि प्रमर शेख यांनी कशा पद्धतीनं केलं त्याचं वर्णन मी छोट्याशा 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगतो. आवडला की नक्की टाळ्या आवाजावर. जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे. दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूच गातो गुणगान, शिव प्रभूच गातो गुणगान, शिव प्रभूच गातो
शाहिरांनी सांगितलं महाराष्ट्र कसा होता. जय जयकार महाराष्ट्राचा आहे, जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शोभाचा, शंभू राजाचा, संत जनाचा, जागृती झाली भारतवर्षात, जागृती झाली भारतवर्षात, जागृती झाली भारतवर्षात. सळसळे स्वाभिमान अंगात, मुजरा तुम करतो स्वाभिमानात, जी 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 मुजरा तुम करतो स्वाभिमानात, जी 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 मुजरा तुम करतो स्वाभिमानात. नर्मदा गोदा पंचगंगा, हा चहूबाजूनी नद्यांनी वेढले आपल्या महाराष्ट्राला. कशा? नर्मदा गोदा पंचगंगा, तशी चंद्रभागा, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोरा कृष्णेचा घाट, सातारी खोरा मावळे ताट, गाली धिंगाणा मावळे ताट, त्यात गाजला वारणा काठ, जी जी त्यात गाजला वारणा काठ, जी जी त्यात गाजला वारणा काठ. आणि मग त्यावेळेच्या महाराष्ट्रातला मराठा कसा होता? मराठा जो महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो, तो मराठा. शाहिरांनी सांगितलं त्यावेळेचा मराठा कसा होता. हाडपियर ज्याचं तनकट, हाडपियर ज्याचं तनकट, पोलादी काम मनगट, काम मनगट, हाजीची काम मनगट. भरदार पोटरी मांडन, टिळदार शोभती दंड, शोभती दंड, हाजीची शोभती दंड. भरदार गडी होता, 56 इंचाची छाती, आता मोदीनं सांगितली. पण त्यावेळेस आपले मावळे होते, गडावरनं तोफा खाली पडल्या तर खांद्यावर सहज घेऊन यायचे, कसे मावळे. पण आताचे मावळे आपले पिचकाऱ्या खाऊन खाऊन, उड्या खाऊन छातीच्या पाचव्या दिसायला लागल्या. हा भरदार छातीचा बांधान, असा मर्द मराठा खंदाजी, हाजी जी मराठा खंदाजी, मराठा खंदाजी. भरदार छातीचा गडीन, भरदार छातीचा गडीन, 12 हात उडी, 12 हात उडी, जिरहाजी जी 12 हात उडी, जिरहाजी जी 12 हात उडी, जिरहाजी जी. मावळे संघटित केले, सगळेजण म्हणू नका, सगळे शाहीर होतील. ज्याला ऐकायला येतं ऐका त्यांनी, ज्याला थोडं म्हणायचं म्हणा, नसलं नाही म्हणलं तर नका म्हणून मी म्हणतो. मावळे संघटित केले, सजूनी भाले, रक्तानी नहाले, रक्तानेच लिहिला अमर इतिहास, शाहीर इंदलकर गातो पवाड्यास, जी 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 शाहीर इंदलकर गातो पवाड्यास, जी शाहीर इंदलकर गातो पवाड्यास. हा एके रात्री सह्यगिरी हसला. आता जो पवाडा आहे त्याचं लिखाण कुणी केलं? त्या बार्शीचे शाहीर, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र, जातीनं मुसलमान पण हाडानं मराठा असणारे शाहीर अमर शेख. हा एके रात्री सह्यगिरी हसला, हसताना दिसला आनंद, त्याला कसला झाला उमगे ना मानवाला, झाला उमगे ना मानवाला. रात्रीच्या गर्द अंधाराला चिरून सूर्य उदय कसा झाला, अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष टुलला, आंब्याच्या डोलीत कोयाळ दडला, सूर मंजुळ त्यान काढला, चिमण्या नरचिवची वाट केला, पोपटांचा थवा गात उडला, बोध मग मानवाला झाला. काय बोध झाला? सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले, चराचर होऊन शिवबाचा भाट, चराचर होऊन शिवबाचा भाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट, अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो दादा, दादा रे जिरदा जिरे, अरे दादा रे. हा पुढे जाऊन शाहीर अमर शेख सांगतात, आला आला शिवराया आला, जिजाऊने दिला योग्य समयाला, लाल जनतेला मराठ्यानु करार जय जयकार, मग शिवराय आले, मराठ्यांनी जय जयकार करायचं म्हणलं. एकदा घोषणा द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ जय शिवराय. जरा मोठ्याने आवाज येऊ द्या. मराठा
मराठ्यांनो करा रे जय जयकार. मराठ्यांची दरकाळी आपली दिल्लीला गेली पाहिजे. जय जिजाऊ. आला आला शिवराया आला जिजाऊने दिला योग्य समयाला लाल जनतेला. मराठ्यांनो करा रे जय जयकार. थोर त्या आईचे उपकार, थोर त्या मातेचे उपकार. नाही रे नाही आपल्याला नाही पिटणार जी जी जी. नाही रे नाही आपल्याला नाही पिटणार जी जी. नाही रे नाही आपल्याला नाही पिटणार जी जी जी. पुढं जाऊन अमरशेख सांगतात पेरावतीच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. तुम्ही जे कर्म करता तेच माग उगवत. तुम्ही मोबाईल बघत घरात बसला तर तुमची पोरं तेच करणार. आता आपल्याला उतेकर सरांनी सांगितलं तुम्ही रायगड किल्ल्याची जर मोहिमा केल्या गड किल्ल्यांच्या पोरही माग तेच करणार. म्हणून आमचं जे रोपटं जे फाउंडेशन आहे अनेक वर्षापासून तुम्हाला गड किल्ल्यांच्या मोहिमा करत आहे. त्याच्यामध्ये आता इथून पुढे सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. आपले सागरबाब असतील त्यांच्या बरोबर सगळे जे जोडीदार असतील त्यांना साथ द्यायची आहे. इथं थांबतो मी आता. शेवटचा तुकडा आहे. पेरावतेच पीक येत जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीनं पराक्रम पेरला, शहाजीनं पराक्रम पेरला. शिवाजी सर्जा अवतरला न महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला रे जी. महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला रे जी. महाराष्ट्राचा भाग्य उदय झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. थोडासा कार्यक्रम आमचा 2-2.5 तासाचा चालतो. पण आता आपल्याला भुका लागले तुमच्यापेक्षा मला बी लागली. अजून 3 वेळा चर्चा अजून रायगडावर आहे.